विधानसभेच्या विशेष समित्यांची आज घोषणा होणार। हक्कभंग समितीवर कुणाची वर्णी लागणार याकडेच लक्ष। धनगर आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून प्रस्तावच नाही, खासदार विशाल पाटील यांची माहिती। शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब। विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून नाव जाहीर, मात्र राष्ट्रवादीकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा नाही। राज्य मंत्रिमंडळाची आज विधिमंडळात बैठक। आज दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विशेष निर्णय होणार का याकडे लक्ष। राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून तिसरा आठवडा सुरू आहे। अर्थसंकल्पावरील चर्चेला अजित पवार उत्तर देणार, तर आज विधानसभेमध्ये 5 विभागांच्या पुरवण्या मागण्यावरही होणार चर्चा। प्रशांत कोरटकर प्रकरणाची आज सुनावणी। कोल्हापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात पार पडणार सुनावणी। तर कोरटकरांचा जामीन कायम राहणार की फेटाळला जाणार याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलं। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून आज राज्यव्यापी आंदोलन। खुलताबादमधील औरंगजेबाची कबर काढून टाकावी या मागणीसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर। दुपारनंतर अजितदादांचा कोकण दौरा। तर रत्नदुर्ग शिवसृष्टी स्किल सेंटर आणि 3D मल्टी मॅपिंग शो या प्रकल्पाचा आज उद्घाटन। काँग्रेसने रविवारपासून बिहारमध्ये राज्यव्यापी पदयात्रा सुरू केली। पलायन रोको नोकरी दो अशी घोषणा घेऊन ही पदयात्रा आयोजित केली आहे। बिहारमधील बेरोजगारीमुळे तेथील युवक मोठ्या प्रमाणात देशभरात रोजगारासाठी स्थलांतर करतात। या पदयात्रेमध्ये मुद्दा ठळकपणे मांडण्यात येणार आहे। परभणीतील ITI कॉर्नर परिसरात गोंधळ। तर शिवसेनेकडून नॉनव्हेज हॉटेल पाडण्यात आलंय बंद। तर तुळजाभवानी मंदिर परिसरात हॉटेल चालवल्याने संताप। जालन्यात बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा भव्य नागरी सत्कार। तर नाईक यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्याने गोरगुंजार समाजाकडून त्यांचा सत्कार। विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवार नाही। राष्ट्रवादीकडून प्रवक्ते उमेश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। तर विधान परिषदेची माळ पाटलांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे। आदित्य तटकरे यांच्या वाढदिवशी महिला मुलांनी केली धमाल मस्ती। तर अभिनेत्री प्रार्थना बहिरेचीही उपस्थिती। उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव। भिवंडीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। तर सुमित पाटील यांच्या कल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य भिंतीचित्राचे अनावरण। नागपुरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी। महाल परिसरातील गांधी गेट शिवाजी महाराज पुतळा येथे करण्यात आली आहे जयंती साजरी। यावेळी शिवप्रेमींकडून शिवकालीन खेळाचे सादरीकरण। शिंदवेरा गडावर शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला। तर सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांचा हल्ला। यामुळे वनविभागाकडून सतर्क राहण्याच्या सूचना। बदलापुरातील पूर्वेच्या गांधी चौक परिसरात असलेला जलकुंभ झालाय धोकादायक। सिमेंट काँक्रीटच्या पायऱ्यांची दुरावस्था। तर यामुळे या पायऱ्या निष्कर्षित करण्याची गरज आहे। राज्यात 19 ते 22 मार्च दरम्यान पावसाची शक्यता आहे। राज्यात 4 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज। प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने ढगांची निर्मिती। पावसाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी पुणे शहरातील 30 ठिकाणी पर्जन्यमापक बसवणार। पावसाची नोंद अचूकपणे व्हावी आणि उपाययोजना करता याव्यात यासाठी पालिकेचा निर्णय। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 40शी पार गेलाय। चंद्रपूर येथे काल सर्वाधिक म्हणजे 41.6 डिग्री सेल्सिअस इतका तापमानाची नोंद करण्यात आली आहे। अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा येथे तापमानाचा पारा 40 वर गेलाय। राज्यात तापमानाचा पारा वाढता 32 धरणांमध्ये मागील वर्षांपेक्षा 19% अधिक पाणीसाठी। भंडारदरात सर्वाधिक 78% जलसाठा आहे। राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागताच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढली आहे। जागतिक बाजारात दूध, भुकटी, बटारीच्या दरात वाढ झाल्यामुळे गेल्या 2 महिन्यात दूध खरेदीचा दर 5 रुपयांनी वाढलाय। राज्यात कर्करोगाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाची विशेष मोहीम पुण्यात। या विशेष मोहिमेद्वारे एका महिन्यात 37 कर्करोगाचे रुग्ण आढळून आले। फिरत्या वाहनातून आरोग्य विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कर्करोग तपासणी सुरू आहे।
डोंबिवली शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून रस्ते काँक्रिटीकरणाचे कामं सुरू आहेत, तर दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी डोंबिवलीतील रस्ते पूर्ण होणार का, संतप्त नागरिकांचा सवाल. बदलापुरात एक आठवड्यापासून महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी धरणे आंदोलन. बदलापुरात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे. एसटी कामगार संघटनेचा विभागीय मेळावा परभणीत संपन्न, तर विविध प्रश्नांवर संवाद साधलाय. मोठ्या संख्येने राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी उपस्थित. संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी उत्सवाला सुरुवात. एकनाथ महाराजांच्या वाड्यातील पवित्र रांजण भरण्यास सुरुवात झाली. मोठ्या संख्येने भाविकांनी रांजणाचे दर्शन घेतले. संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने वर्सोवा 7 बंगला परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन. तर 16 मार्च ते 23 मार्च या दरम्यान हा अखंड हरिनाम सप्ताह मंडळाने देखावा म्हणून कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचा देखावा साकारलाय. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी ठाकर समाजाचा होळी उत्सव. या होळी उत्सवात पारंपरिक राधा नृत्य केलं जातं. ठाकर समाज ग्रामस्थ मंडळ पिंगुळी गुढीपूर दरवर्षी होळीमध्ये रात्रीच्या वेळी घरोघरी राधा काढून पारंपरिक गाणी गाऊन मनोरंजनही केलं जातं. राधा नृत्यात पुरुषांचा सहभाग असतो. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती त्यांच्या जन्मस्थळावर उत्साहात साजरी. तर यावेळी राम शिंदे यांच्याकडून होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी 30 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याची घोषणा आहे. तर जयकुमार गोरे यांनीही यावेळी होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी तातडीने दिला जाणार असल्याचं जाहीर केलंय. आज 10वीचा शेवटचा भूगोलाचा पेपर. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद. तर 15 मे पर्यंत निकाल जाहीर करण्याची महाराष्ट्र बोर्डची घोषणा. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावच्या युवकाचा स्तुत्य उपक्रम. तर धुळवडी निमित्त गावातील स्मशानभूमीची स्वच्छता केली आहे. तर मागील 4 वर्षापासून उपक्रम सुरू आहे. नवी मुंबईत मिरचीची आवक घटली आहे. एपीएमसी बाजारात मिरचीच्या दरात 20 ते 25 रुपयांची वाढ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.